आपण बघू शकता आपल्या रताळ्याचे काप छानपैकी शिजलेले आहेत। एक छान डिश आहे ही। नमस्कार, बक्षीस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आता आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार किंवा आपण पाहणार आहात ती आहे रताळ्याचे गोड काप। आता यासाठी मी एक 300 ग्राम रताळे घेतलेले आहेत, गूळ घेतला एक वाटी, 3-4 विलायची जी आहेत त्याचा कूट घेतलेला आहे आणि 2 चमचे साजूक तूप घेतलेले आहे। एवढे सगळे 4 पदार्थ आपल्याला लागणार आहे। असं आहे, या रताळ्याला खूप माती असते, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे असतात, 2दा-3दा पाण्याने धुवून घ्यायचे असतात आणि जिथे कुठे काळे डाग असतील ते पण काढून घ्यायचे असतात। आता या रताळ्याचं जे आहे ना ते आपण सालपट काढून घेऊयात कटरच्या साहाय्याने। याचे चांगले काप करायचे, तुम्हाला ज्या साईजचे काप पाहिजे त्या साईजचे तुम्ही करू शकता। उभे काप पण करू शकता, गोल काप पण करू शकता। आता आपण याचं सालपट काढून घेऊयात। हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, तुम्ही सालपटासहित सुद्धा करू शकता, फक्त त्याच्यावरती माती नाही का एवढं चेक करून घ्यायचं। आपण बघू शकता आपण रताळ्याचे छानपैकी सालपट काढून काप करून घेतले। मोठ्या साईजचे ह्याच्यासाठी घेतले कारण हे जर का लहान साईजचे किंवा पतले काप घेतले तर कुकरमध्ये जेव्हा आपण ही रेसिपी करतो त्यावेळेस ते गिजगं होऊ शकतं, घट्ट होऊ शकतं। पण हे काप असेच्या असे राहायचे असतील तर तुम्ही असे मोठे काप करून घ्यायचे। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करू। ही डिश आपण कुकरमध्ये करणार आहोत। आपण बघू शकता मी कुकर छानपैकी तापून ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते 2 चमचे साजूक तूप घालायचं। तूप चांगलं तापलं, आपण त्याच्यामध्ये जे आहे ना ते रताळ्याचे काप टाकूयात। हळूहळू टाकायचे, उडलं नाही पाहिजे अंगावर। लागली त्याला चांगलं हलवून घ्यायचं आणि एक वाफ काढून घेऊयात 2 मिनिटं। आपण बघू शकता छानपैकी रताळे फ्राय झालेले। आता ह्याच्यामध्ये जे आहे ना ते आपल्याला हा गूळ टाकायचा आहे। आपण एक वाटीभर गूळ घेतलेला आहे, हा गूळ आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे। गूळ टाकल्यावर आपण त्याला पुन्हा एकदा हलवून घेऊ चांगलं। पॉवर मीडियम ठेवलेली आहे, छानपैकी फ्राय झाले। गूळही चांगला परतला गेला ह्याच्यासोबत। आता ह्याच्यामध्ये जे आहे ना आपल्याला सगळ्यात पहिले जे ते 3-4 विलायची जे आपण कुटून घेतलेत ना ते टाकायचं, कारण विलायचीचा सुगंध याच्यात खूप छान लागतो। आणि आता ह्याला वाफेसाठी जे आहेत ना ते आपल्याला एक अर्धी वाटी फक्त पाणी टाकायचं, एक शिपका द्यायचा पाण्याचा। आता आपण जे आहे ना ते कुकरला छानपैकी झाकण लावून घेऊयात, शिट्टे लावूयात आणि मिडियम आचेवरती जे आहे ना त्याला एक 3-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या। 4 शिट्ट्या झालेल्या आहेत मिडियम आचेवरती। आता आपण जे आहे गॅस बंद करून घेऊयात आणि थंड झाल्यावर तुम्हाला दाखवतो। आपण बघूया, आता झाकण काढूयात। छानपैकी आपले रताळे झाले। हा पाकही खूप छान लागतो। आता हे मी तुम्हाला सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवतो। आपण बघू शकता आपल्या रताळ्याचे काप छानपैकी शिजलेले आहेत। एक छान डिश आहे ही। आता श्रावणामध्ये तुम्ही जर उपासाचे तिखट पदार्थ खाल्ले तर त्याच्यासोबत तोंडी लावायला गोड हा पदार्थ हा चांगला आहे। मुलांना शाळेच्या डब्यामध्ये पण देता येतो। याचे फायदे जे आहेत ते आपण गुगलला सर्च करू शकता, अनेक फायदे आहेत। माझी जर का ही गोड रताळ्याची रेसिपी आपल्याला आवडली असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण माझ्या चॅनलला सामील झाला असाल जरूर सामील व्हा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। पण ही डिश तुम्ही करून पहा, खूप छान लागते आणि खूप टेस्टी लागते। धन्यवाद।